चला आज आपण अमरावतीला जाऊ. आता अमरावतीला जायचं कारण असं की मी अमरावतीला 1962 1963 2 वर्ष तिथं शिकलो आणि म्हणून तिथल्या आठवणी चांगल्या आहेत. अमरावती ही 2 गोष्टीसाठी विशेष प्रसिद्ध होतं. एक तर तिथं निरनिराळ्या शिक्षण संस्था होत्या ज्या आमच्यामुळं खानदेशपासून मुलं इथं यायचे, विदर्भातली यायचे. अमरावतीला विदर्भाचं पुणे असं समजलं जात होतं. आणि दुसरं विशेष अमरावतीचं असं की इथं सिनेमाचे वितरक होते. प्रमुख वितरक अमरावतीचे, अमरावती, रायपूर, इंदोर आणि भुसावळ, परंतु प्रमुख अमरावतीला होते. त्यामुळे कोणताही नवीन सिनेमा रिलीज झाला की सुरुवातीला अमरावतीला लागत असे आणि जुने सिनेमे, चांगले सिनेमे मॅटिनी म्हणून पाहायला मिळत होते. सगळे आपण पाहू थोड्या वेळात. पहिल्यांदा तुम्हाला ज्यांनी अमरावती पाहिली आहे त्यांना काही गरज नाही, परंतु जे व्हिडिओ पाहून राहिले अमरावतीची ओळख नाही त्यांना ओळख करून देतो. हे जगत प्रसिद्ध शहर आहे. पण हे पूर्ण अमरावती आहे. मग वास्तव विशाल आहे. त्यावेळेसची अमरावती नगरपालिका होती. आता महानगरपालिका झाला आहे. पण सुरुवात करू आपण. ही अमरावतीची प्रसिद्ध हनुमान व्यायामशाळा, जगप्रसिद्ध. इथं हरियाणा, पंजाब किंवा उत्तर प्रदेश इथून मुलं येतात शिक्षण घ्यायला, शारीरिक शिक्षणासाठी प्रसिद्ध. दुसरी अमरावतीची ओळख म्हणजे हे अंबादेवीचं मंदिर. हे अंबादेवीचं मंदिर हे अमरावतीची ही अंबादेवी प्रसिद्ध आहे. रुक्मिणी पूजेला आली ती इथं आली होती म्हणतात. दुसरी एक देवी आहे इथं, मधात नाला आहे तो ओलांडला की ही एकविरा देवी. बाजूला हनुमान व्यायामशाळा आहे. ही एकविरा देवी, अंबादेवी आणि अमरावतीची पुन्हा एकविरा देवी, या दोन्ही देव्या प्रसिद्ध आहेत. ही जी आहे ही आंबा गेट. हा किल्ला आहे. त्या किल्ल्याला 2-3 गेट आहेत महत्त्वाचे. हे आंबा गेट, हे कोल्हापुरी गेट आहे आणि हे प्रसिद्ध आहे जवाहर गेट. अमरावतीचा सिंबॉल म्हणून जवाहर गेट वापरतात. आणि हा सरळ जातो, हा सरळ जवाहर रोड आहे. हा सरळ जयस्तंभापर्यंत हा जवाहर रोड. मुख्य दुकानं या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर अमरावतीची पुन्हा एक ओळख म्हणजे ही चित्रा टॉकीज. प्रमुख पाहून राहिलो आपण, नंतर टॉकीजला पाहणारच आहोत. ही चित्रा टॉकीज, हिला अमरावतीची मिनर्व्हा म्हणत असत. सध्या काय माहीत नाही. टॉकीज बंद आहे की चालू आहे हे माहीत नाही. ते मॉलमध्ये रूपांतर झालं की काय तेही माहीत नाही. पण त्यावेळेसची चित्रा टॉकीज ही प्रसिद्ध. हा चित्रा चौक प्रसिद्ध सिनेमे या ठिकाणी बहुतेक लागत होते. दुसरी एक टॉकीज आहे, तिचं नाव आहे प्रभात. ही प्रभात टॉकीज चित्राच्या पुढं थोडंसं पुढं आलं ही प्रभात टॉकीज. या प्रभात टॉकीजच्या तिथं मी पुन्हा निळं टिंब दिलं आहे. या टॉकीजच्याच इकडल्या बाजूला रोडवर इंद्रजीत म्हणून पेंटरचं दुकान होतं, स्टुडिओ होतं त्याचं. आणि 2 मजली इमारत आहे. 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 2 मजली
बहुतेक मुंबईपासून जिकडे तिकडे ते सिनेमाचे ऑइल पेंटचे पोस्टर होते ते हा तयार करत असते इंद्रजित, हुबेहूब. तुम्ही कदाचित पाहिले असतील, जे लोक आहेत ते इंद्रजित, चित्राखाली इंद्रजित लिहिलं असेल. त्याच्यानंतरची ओळख ही राजकमल टॉकीज. त्या राजकमल टॉकीजमध्ये मराठी सिनेमे लागायचे जास्त. राजकमल टॉकीज ही या ठिकाणी मराठी सिनेमे लागायचे जास्त. त्याच्यानंतरची ओळख चित्रा झाली. हा इरविन दवाखाना, हा इरविन चौक. नंतर हे रेल्वे स्टेशन, हे अमरावतीचं रेल्वे स्टेशन प्रसिद्ध. आणि रेल्वे स्टेशनच्या पुढं हे बस स्टँड आहे सध्याचं. आणि पुढं आहे मालटेकडी. ही जी आहे ही मालटेकडी आहे. त्या मालटेकडीवर आता पाण्याची टाकी आहे, शिवाजीचा पुतळा आहे. त्यावेळेस काही नव्हतं. तिथं एक लिंबाचं झाड होतं आणि त्याच्याखाली दर्गा होता एक तिथं. आणि तिथं कवाल्याचे कार्यक्रम चालत असत. मी आणि माझा मावस भाऊ दोघांनाही कवालीचा शौक. त्यामुळं रात्र तिथं जाऊन बसायचं. एक दिवस आठवतं आम्हाला, मालटेकडीवर कवाल्याचा कार्यक्रम होता. दुसरा कवाल माहीत नाही, पण एक होते बच्चा पार्टी हैदराबादवाले. सकाळी संध्याकाळी रात्री 9:30ला चालू झालेला कार्यक्रम सकाळपर्यंत चालता. लोक बसून होते. आजकाल कवाल्याचे कार्यक्रम राहिलेच नाही, कारण 10:30 वाजता भोंगे बंद करावे लागतात. तेव्हा ती मजा गेली. एक अमरावतीचे प्रसिद्ध ठिकाणं आपण पाहिले. दुसऱ्या भागात आपण पाहू पुन्हा काहीतरी.